ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 5. मेनेला भगवतीकडून वरप्राप्ती. श्री गणेशाय नमः. नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले, तात देवी दुर्गा अंतर्धान पावली आणि देवगण आपापल्या स्थानी गेले. त्यानंतर काय झाले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, विष्णू आदी देवांच्या उपदेशानुसार हिमालय आणि मेना या दोघांनी मोठी तपश्चर्या आरंभली. ते दाम्पत्य शंभू आणि शिवाचे ध्यान करत भक्तियुक्त अंतःकरणाने त्यांची अहोरात्र आराधना करू लागले. ते दोघे शिवशक्तीच्या अमृतमय आणि कल्याणमय स्वरूपाचे चिंतन करत त्यांची पूजा करत असत. ब्राह्मणांना भोजन व दाने देऊन संतुष्ट करत असत. जगदंबा आपली कन्या व्हावी म्हणून मेनेने चैत्र महिन्यापासून देवी उपासनेस सुरुवात केली. ती अष्टमीला उपवास करायची, नवमीला भगवतीची गंधपुष्पादिकांनी पूजा करून मोदक, बलिपिष्ट आणि खीर यांचा नैवेद्य अर्पण करायची. ती गंगेच्या किनाऱ्यावर औषधी प्रस्थावर शंकरांची व दुर्गेची मातीची मूर्ती बनवून त्यांची पूजा करत असे. त्यांना नाना प्रकारच्या वस्तू समर्पित करत असे. ती कधी निराहार तर कधी व्रतस्थ राहत असे. कधी जल प्राशन करून तर कधी वायू भक्षण करून राहत असे. याप्रमाणे अखंड 27 वर्षे आराधना केल्यावर भगवती जगदंबा तिच्यावर प्रसन्न झाली. तेजोमंडालाने युक्त हसतमुख अशी तिच्या पुढे प्रत्यक्ष उभी राहिली. तिचे दिव्य स्वरूप पाहून मेना धन्य झाली. देवी म्हणाली, महासाध्वी मेने, तुझ्या उपासनेने मी अगदी प्रसन्न झाले आहे. तरी तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती सांग, मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करणार आहे. मेनेने भगवतीला नमस्कार केला व म्हणाली, देवी, आज तुझे रूप प्रत्यक्ष पाहावयास मिळाले म्हणून मी कृतकृत्य झाले आहे. मला तुझी स्तुती करायची आहे, त्यासाठी माझ्यावर कृपा कर. ते मधुर बोलणे ऐकून कालिकेने तिला प्रेमाने आलिंगन दिलाय. तिच्या स्पर्शाने मेनेला महाज्ञान प्राप्त झाले. ती आनंदाने तिची स्तुती करू लागली. म्हणाली, हे महादेवी, तू जगाला धारण करणारी आहेस, लोकांचे पालन करणारी, मनोवांछित इष्टफल देणारी चंडिका व महामाया आहेस. तुला नमस्कार असो. हे उमा, तू नित्यसिद्ध आहेस, सर्वांना आनंद देणारी आहेस. योगनिद्रा आहेस. तू दिव्य कमळांच्या माळेने अलंकृत आहेस. तुला नमस्कार असो. तू आपल्या भक्तांचे शोक, भय व दुःख दूर करतेस. तू सर्वांची माता आहेस. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी बुद्धिरूपाने स्थित आहेस. उपासकाच्या अज्ञानाचे निवारण करून त्यांना ज्ञानरूपी तेज प्रदान करणारी ब्रह्मविद्या आहेस. तुझा अचिंत्य प्रभाव कोणीही जाणू शकत नाही. मग मी तुझे काय वर्णन करणार? तू माझ्यावर कृपा कर. माझे अभिष्ट हेतू पूर्ण कर. तू आकाररहित आहेस. परावाणीच्या पलीकडची आहेस. शाश्वत शक्ती आहेस. तू परमयोगिनी आहेस. इच्छेनुसार अवतार धारण करणारी आहेस. जगाची योनी आहेस. विश्वाला आधारभूत आहेस. तू पंचमहाभूतांच्या समुदायाला संयुक्त करणारी आहेस. विश्वव्याप्त प्रकृती आहेस. विश्वाचे कारण रूप आहेस. तू अग्नीतील दाहकता आहेस. तू सूर्यकिरणातील प्रकाश आहेस. तू चंद्रकिरणांची शीतलता आणि आल्हादकता आहेस. तू महान आहेस. मंगलकारिणी आहेस. ध्यानगम्या आहेस. तू स्त्रियांना फारच प्रिय आहेस. तू श्रीहरींची माया आहेस. तू आपल्या इच्छेनुसार रूपे धारण करून उत्पत्ती, स्थिती, लय करतेस. तुझे सामर्थ्य अगाध आहे. तुझे माहात्म्य उदंड आहे. तू ब्रह्मा, विष्णू, महेश यांना शरीर धारण करायला लावलेस.
तुझ्या विषयी बोलताना जेथे वेद मौनावले तेथे मी तर पामर आहे. हे माते, तुला नमस्कार असो. जशी जमली तशी सेवा, आराधना व स्तुती केली आहे. तिचा स्वीकार करून प्रसन्न हो. तुझी माझ्यावर नेहमी कृपादृष्टी राहो. मेनेची स्तुती ऐकून भगवती कालिका संतुष्ट झाली. ती म्हणाली, हे साध्वी, तू मला प्राणप्रिय आहेस. मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे, म्हणून अपेक्षित वर मागून घे. जगदंबेचे बोलणे ऐकून मेनेला अत्यानंद झाला. ती म्हणाली, माते, तुझा जय जयकार असो. तू मला वर देण्यास उत्सुक आहेस म्हणून सांगते. मला बलवान, पराक्रमी, सर्व ऐश्वर्याने संपन्न आणि दीर्घायुषी असे 100 पुत्र होवोत. त्यानंतर मला कन्या व्हावी. ती रूपगुणांनी संपन्न, त्रैलोक्यात पूजनीय आणि दोन्ही कुळांना आनंद देणारी असावी. हे शिवे, देवकार्य सिद्धीस नेण्यासाठी तूच माझी कन्या म्हणून जन्म घे आणि रुद्रपत्नी होऊन आपल्या लीलेचा विस्तार कर. तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन कालिका अंतर्धान पावली. महेश्वरीकडून अभिष्ट वरप्राप्ती झाल्याने मेनेचा आनंद गगनात मावेना. तिच्या तपश्चर्येची अशा प्रकारे उत्तम सांगता झाली होती. तिने दुर्गेला मनोभावे नमस्कार केला आणि तिचा जय जयकार करत स्वस्थानी परतली. तिने हिमालयाला सर्व वृत्तांत कथन केला. तेव्हा त्यालाही मोठे समाधान वाटले. त्याने मेनेच्या भक्तीची प्रशंसा केली. काही काळाने मेना गर्भवती राहिली. तिला एक सुंदर पुत्र झाला. त्याचे नाव मैनाक. त्याचा जन्म झाला तेव्हा हिमालयाने मोठा उत्सव केला. पुढे मैनाकाने समुद्राशी मैत्री केली. हिमालयाच्या 100 पुत्रांमध्ये हाच सर्वश्रेष्ठ आणि महाबलवान होता. त्याने नागकन्यांशी विवाह केला. एकदा रागावलेल्या इंद्राने वज्रप्रहार करून सर्व पर्वतांचे पंख कापून टाकले, पण मैनाकाचे पंख कापण्यास तो असमर्थ ठरला. अध्याय 5 समाप्त. ओम नमः शिवाय.